नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अत्यंत एक महत्वाची अपडेट आहे. ज्या लाडक्या बहिणीचं 21 वर्ष पूर्ण झालं आहे आणि लग्न झालं आहे, तर अशा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीचं 21 वर्ष वय झालं आहे आणि नवीन लग्न झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणीसाठी जे काही नवीन फॉर्म आहे म्हणजेच नवीन नोंदणी ही सुरू होणार आहे. लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता अशी माहिती मिळत आहे की लवकरच जे काही अर्ज आहेत ते चालू होणार आहेत. आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणीचं वय 21 वर्ष झालं आहे, तर अशा लाडक्या बहिणींना ही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर यामध्ये नोंदणी केली नाही, अगोदर ज्या लाडक्या बहिणी अर्ज केला नाही, या योजनेचा लाभ घेतला नाही, तर अशा लाडक्या बहिणीसाठी आता एक संधीही मिळणार आहे. तर जो काही अर्ज आहे ते आता सुरू होणार आहे. तर या योजनेसाठी ज्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणी खूप प्रतीक्षा करत होत्या, कारण त्यांचं वय झालं नव्हतं आणि काही लाडक्या बहिणी याच्यामध्ये नोंदणी केल्या नाहीत. त्याच्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी यामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. आता एक त्यांना संधीही मिळणार आहे. लवकरच या योजनेचे नवीन फॉर्म हे सुरू होणार आहेत, नवीन अर्ज सुरू होणार आहेत. आणि जे काही अर्ज आहेत, जे काही डॉक्युमेंट आहेत, कृपया आत्ताच काढून ठेवा, कारण याची गरज कधीही पडू शकते. कारण सरकार कधी काही नियम काढून काही सांगता येत नाही. तर लवकरात लवकर जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित काढून ठेवा. आणि ज्या लाडक्या बहिणीचं लग्न झालं आहे, तर अशा लाडक्या बहिणींनी अगोदर मॅरेज सर्टिफिकेट काढा, नंतर मग राशन कार्ड मध्ये नाव लावा आणि जे काही आधार अपडेट करायचं असेल आधार अपडेट करून घ्या. सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित काढून ठेवा. राशन कार्ड मध्ये नाव लावलं नसेल तर राशन कार्ड मध्ये पण नाव लावून घ्या. आधार कार्डला अपडेट करायचं असेल तर आधार कार्ड पण अपडेट करून घ्या. जर राशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल, जर राशन कार्ड मध्ये नाव नसेल, तर चालू वर्षाचं उत्पन्न हे तुम्ही काढू शकता. तर तुमच्या पतीचं उत्पन्न हे तुम्ही चालू वर्षाचं काढू शकता. आणि तुमची शाळेची टीसी किंवा बोनाफाईड किंवा रहिवासी प्रमाणपत्र हे जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत, तर हे सर्व डॉक्युमेंट आत्ताच काढून ठेवा. लवकरच नवीन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत याचा निकाल हा लागणार आहे. आणि या योजनेसाठी जे काही अर्ज आहेत, नवीन अर्ज ते चालू होणार आहेत. आणि यामध्ये एक महत्वाची माहिती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नोंदणी कराल त्यावेळेस सी सेंटरवरती जर तुम्ही नोंदणी करत असाल, तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही नवीन नोंदणी कराल, ज्यावेळेस तुम्ही नवीन अर्ज भराल, त्यावेळेस समजा तुम्ही सीएस सेंटरवरती फॉर्म भरता, अर्ज भरता, त्यावेळेस जे काही पासवर्ड आणि मोबाईल नंबर आपलाच द्यायचा, लॉग इन नंबर, कारण तिथं मोबाईल नंबर आपला द्यायचा आणि जे काही पासवर्ड आहे ते लिहून किंवा याद करून ठेवायचा, जेणेकरून की पुढे चालून तुम्हाला कधीही तुमचं स्टेटस हे चेक करता यावं. आणि आता या झालेल्या ई-केवायसी मध्ये खूप सारे प्रॉब्लेम झाले आहेत. कारण ज्यावेळेस अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरलं, खूप साऱ्या लाडक्या बहिणी भरली, परंतु त्यांचा अद्याप स्टेटस हे त्यांना माहिती नाही. सीएस सेंटरवरती काही लाडक्या बहिणी फॉर्म भरल्या, तिथेही त्यांना पासवर्ड माहिती नाही. त्यामुळे त्याचं स्टेटस चेक करणं हे खूप कठीण झालं आहे. कृपया नवीन नोंदणी करताना तुमचा मोबाईल नंबर द्या आणि जे काही पासवर्ड आहे ते लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याद राहावं. कारण पुढे चालून याची गरज कधीही पडू शकते. कधी तुम्हाला तुमचं स्टेटस हे तुम्हाला चेक करता येईल, यासाठी तुम्हाला ते उपयोगी पडेल. तर यामध्ये एक महत्वाची बाब मी तुम्हाला सांगणार आहे. कारण यामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित अशा दोन लाडक्या बहिणी यामध्ये लाभ घेऊ शकतात. जर तुमचं राशन कार्ड हे वेगळं नसेल, एकाच कुटुंबामध्ये सर्वांची नावं आहेत, एका राशन कार्डमध्ये सर्वांची नावं आहेत आणि दोनच लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत आणि समजा तिसऱ्या लाडक्या बहिणीला लाभ येत नाही, तर एकत्र कुटुंबामध्ये कसं बहीण असते, आई असते, बहिणी असतात, तर मोठं कुटुंब असतं कोणाकोणाचं. त्याच्यामुळे काय होते की त्या कुटुंबामध्ये फक्त दोनच लाभार्थी हे लाभ घेऊ शकतात. तर यामध्ये जर तुम्हाला सर्वांना लाभ पाहिजे असेल तर तुम्ही कृपया राशन कार्ड जे आहे ते वेगळं करायचं. त्याच्यामुळे काय होईल की राशन कार्ड जर तुम्ही वेगळं केलं तर प्रत्येकाला हा लाभ 100% मिळणार. कारण ज्यावेळेस एक राशन कार्ड आहे आणि त्या राशन कार्डमध्ये सर्व कुटुंबाची नावं आहेत, त्याच्यामुळे काय होते की फक्त घरामध्ये समजा 4 लाडक्या बहिणी असतील तर 2च लाडक्या बहिणी यामध्ये पात्र राहणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही राशन कार्ड आत्ताच वेगळं करून ठेवा, जेणेकरून की प्रत्येक लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ घेता येईल. जर तुम्ही नवीन राशन कार्ड काढण्यासाठी जर गेलो
1 महिना हा लागू शकतो. तर राशन कार्ड वेगळं केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून की पुढे चालून ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट लागतील त्यावेळेस तुमचे सर्व डॉक्युमेंट जवळ असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही सर्व लाडक्या बहिणी हे लाभ घेऊ शकता. तर यामध्ये लाडक्या बहिणीचा फायदा आहे. मेन मुद्दा राशन कार्ड आहे. एका कुटुंबात 3 किंवा 3 पेक्षा जास्त महिला राहत असतील तर त्यांनी राशन कार्ड जे आहे ते वेगळं करा आणि जो काही लाभ आहे तो प्रत्येकाला मिळेल. तर आताच राशन कार्ड नवीन बनवून ठेवा, जेणेकरून की ज्यावेळेस याचे फॉर्म निघतील त्यावेळेस तुम्हाला सबमिट करायला हे सोपं जाईल. आणि हेच योजना म्हणून नाही, आणखी भरपूर साऱ्या योजना येऊ शकतात. त्यानंतर कधीही तुम्हाला राशन कार्ड किंवा काही ना काही अटी असतात तर लाडकी बहीणच योजना नाही तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. तर या बाबतीत जे काही अपडेट येईल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल. जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.